नमस्कार. बीड जिल्ह्यातील काही भागात आज सकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या दरम्यान वीज पडल्याने गेवराई तालुक्यात एका मुलाचा तर आष्टी तालुक्यात बैलजोडी ठार झाली आहे. हवामान खात्याकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून बीड जिल्ह्यातील काही भागात आज सकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या दरम्यान वीज पडल्याने गेवराई तालुक्यात एका मुलाचा तर आष्टी तालुक्यात बैलजोडी ठार झाली आहे. राज्यात येत्या काही दिवसात जोरदार अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार बीड जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. पाऊस सुरू असताना विजांचा कडकडाट देखील झाला. गेवराई तालुक्यात वीज पडून एका मुलाचा तर आष्टी तालुक्यातील गवखेल येथील बैलजोडीचा मृत्यू झालाय. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे आंब्यालाही फटका बसला असून शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. हवामान विभागाने पुढील 2 दिवस अवकाळी पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. बीड जिल्ह्यातील काही भागात आज सकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या दरम्यान वीज पडल्याने गेवराई तालुक्यात एका मुलाचा तर आष्टी तालुक्यातील बैलजोडी ठार झाली आहे.